नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत बाळेच्या खंडोबाला। मी अजून फ्रेश झालो नाही, तर फ्रेश होऊन भेटूया। तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा। तर चला, आता फ्रेश झालोय, म्हणलं चहा पिऊनच जायचं, कारण मला चहा प्यायची सवय खूप आहे मित्रांनो। तर फायनली मी फ्रेश होऊन तयार झालोय। आता आम्ही जाणार आहोत खंडोबाला। माझ्यासोबत अन्वी पण आहे। गाडी कुठे कुठे आहे गाडी? गाडी कुठे? तुलाच माहित गाडी कुठे आहे आपली? गाडी मला कुठे? गाडी गाडी आपली कुठे आहे बघ ना तू। मग तिथं हो, चला। तर फायनली मित्रांनो, आम्ही निघालो आहोत। माझ्यासोबत आहे माझा मित्र पण आणि त्याचा भाचा पण आहे। तर आम्ही 4 जण चाललो आहे, अन्वी, मी, माझा मित्र आणि त्याचा भाचा। तर आमचा प्रवास आता सुरू झालेला आहे। मित्रांनो, आता थोड्याच अंतरावर मंदिर आहे। तर आता आपण जवळ आलेलो आहोत। जय मल्हार मंडळी, आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील बाळेचा खंडोबा पाहायला। महाराष्ट्रात खंडोबाची खरं सांगू मित्रांनो, खूप ठिकाणं आहेत, खूप प्रसिद्ध ठिकाणं आहेत, पण हा बाळेचा खंडोबा भक्ती आणि श्रद्धेचं एक खास ठिकाण आहे। तुम्ही मित्रांनो बघू शकता, इकडं खेळण्याची वगैरे स्टॉल लावलेले आहेत। येथे सर्व काही सुविधा आहेत, म्हणजे जेणेकरून नारळ वगैरे घरातून घेऊन येण्याची गरज नाही, तुम्हाला येथे आल्यानंतर पण भेटून जाईल। हे देवस्थान प्राचीन आहे। खंडोबाला महाराष्ट्रात मल्हार मार्तंड म्हणून ओळखलं जातं। मित्रांनो, आता आम्ही येथून भंडारा, नारळ, बेलफूल वगैरे सगळं काही जे असतं ते घेऊन आता मंदिराकडे जातोय। मित्रांनो, तुम्ही मंदिराचं हे पाठीमागचं द्वार बघताय। आम्ही पाठीमागच्या द्वारातून जातोय। आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये पोचलेलो आहोत आणि मंदिराच्या जो आतला परिसर आहे, भव्य भाविक भक्तांनी एकदम गजबजून गेलेला आहे। आता मित्रांनो, आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलोय। आता आम्ही दर्शन घेणार आहोत। भाविक भक्तांची येथे पण रांग लागलेली आहेच। तर आता आपल्याला हे थोडीशी भाविक भक्त आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पण आता आतमध्ये जायचं आहे। मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये गेल्यानंतर खरं तर फोटो वगैरे काढण्यास सक्त मनाई आहे, तरी पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ काढणार आहे आतमध्ये जाऊन। तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता मी आतमध्ये जातोय आणि तुम्हाला पण खंडोबाचं दर्शन मी आता घडवणार आहे। मित्रांनो, फायनली आपलं दर्शन खूप शांततेत झालेलं आहे। तुम्हाला पण व्हिडिओ बघून खूप छान वाटलं असेल। तर मित्रांनो, दर्शन करून बाहेर आल्यानंतर मंदिराच्या समोरच्या परिसरात मी उभा राहून सगळीकडे बघत होतो। तर भरपूर असे भाविक भक्त इथं जमा झाले होते। तर आता आपलं दर्शन झालेलं आहे। आता आपण महाप्रसादाकडे पण आपल्याला जायचं आहे। मित्रांनो, हे मंदिरासमोरची ज्योत आहे, जे यात्रेवेळेस लावली जाते। मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, खंडोबा देवस्थान कार्यालय आहे येथे देणगीसाठी। आणि खंडोबाच्या मंदिराच्या शेजारीच आजी भांडे घासत होती। भक्तीतूनच समाधान मिळवता येतं हे आजीनं दाखवलं आहे। मोफत हे येथे भांडे घासतात भाविक भक्त। ज्यांना काही सेवा करायची आहे ते येथे येऊन सेवा करतात। आणि आता आम्ही जात आहोत महाप्रसाद घ्यायला। मित्रांनो, खरं सांगू, आपण मंदिरामध्ये आल्यानंतर
प्रसाद घ्यायला गेलो तिथं आजी प्रेमाने शिरा, भात आणि प्रसाद देत होती. भक्तिभावाने प्रसाद घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाला समाधानाचा घास मिळावा म्हणून आजी मनापासून सेवा करत होती. मंदिरातली ती साधी सेवा भक्तांच्या चेहऱ्यावरचं समाधान होतं. मित्रांनो, आमच्या परीचं तर वेगळेच नखरे चालले होते. तिला खायचा होता शिरा आणि आली होती झोप. मित्रांनो, फायनली आमचं दर्शन वगैरे झालं. प्रसाद वगैरे खाऊन झाल्यानंतर आता आम्ही घराकडे जाण्यासाठी रवाना झालो. मित्रांनो, आम्ही आता घरी आलेलो आहोत. तर हा ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नक्की करा. ओके, बाय बाय. बाय.